पावन श्रावण महिन्याच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। श्रावण शिव आराधनेसाठीचा सर्वोत्तम समय मानला जातो। सप्ताहातला प्रत्येक वार हा कुठल्या ना कुठल्या विशिष्ट देवी देवता ग्रहाला समर्पित असतो। आता कुठला वार हा कुठल्या देवासाठी राखीव हे जरी प्रादेशिक मान्यतेनुसार ठरत असलं तरी सुद्धा सोमवार हा शंकराचाच, याला फक्त भारतवर्षात नाही तर संपूर्ण जगात मान्यता आहे। त्यात श्रावण म्हणजे शिवभक्तीचा साधनेचा केंद्रबिंदूच, त्यामुळे श्रावणातल्या सोमवारांना विशेष महत्व आहे। या महिन्याची महिमा म्हणावी की शिवमहिमा म्हणावी की प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवरात्री इतकीच ऊर्जा कणाकणात मनामनात आणि वातावरणात सुद्धा जाणवते। प्रत्येक शिवभक्ताला दिवसातून एकदा तरी शिवमंदिरात जाऊन शिवदर्शन घेण्याची लगबग असते। नेहमीपेक्षा श्रावणी सोमवारच्या शिवदर्शनाचं सूत्र मात्र थोडेसे वेगळे आहे आणि त्याला वेगळं ठरवते ती शिवमूठ। तर शिवमूठ म्हणजे काय, तर आपण त्याला शिवमुष्टी किंवा शिव अंजली सुद्धा म्हणू शकतो। एरवी जेव्हा आपण महादेवाच्या दर्शनाला जातो तेव्हा आपण पिंडीवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक किंवा भस्माभिषेक करतो, किंवा मग धतुरा, बेल, भांग या प्रकारच्या वनस्पती सामग्री आपण महादेवाला अर्पण करतो। परंतु श्रावणातली विशेष सेवा म्हणून प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अनुक्रमे मूठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू, क्रम लक्षात असू द्या, अशा प्रकारे धान्य सोडावे। यालाच या अंजलीला शिवमूठ अर्पण करणे असं म्हणतात। केवळ एक छोटीशी मूठभर धान्य शिवपिंडीवर सोडून सुद्धा आपण हे व्रत पूर्ण करू शकतो। त्यासाठी धान्याचा अपव्यय करण्याची गरज नाहीये आणि मंदिरात आलेल्या इतर भक्तांना सुद्धा ताटकळत ठेवण्याची गरज नाहीये। तुमच्याकडे जर अतिरिक्त धान्य असेल तर मग ते शेजारी एखाद्या पिशवीत किंवा भांड्यामध्ये जमा करून ठेवावं, म्हणजे ते पुजाऱ्याच्या किंवा अन्नछत्राच्या नाहीतर एखाद्या गरजूच्या उपयोगी पडेल। श्रावणी सोमवारी शिवमूठ अर्पण करण्यामागे अनेक शास्त्र असतील सुद्धा, मला काही फारशी माहिती त्याबद्दलची उपलब्ध झालेली नाहीये, परंतु मला ही प्रथा फार आवडते आणि आपल्या प्रथांमध्ये माझा खूप विश्वास आहे। तेव्हा माझ्या अनुभवांवरून किंवा मला जे ठाऊक आहे किंवा माझ्या जे लक्षात आलंय त्यावरून मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करतोय आज। शिव आणि शक्ती दोघांचे सुद्धा पूजन नेहमी एकत्रित करावं असं म्हणतात, कारण शिव आणि शक्ती दोघेही वेगवेगळे नाहीत तर एकच आहेत। आणि श्रावणात माता पार्वतीच्या अन्नपूर्णा स्वरूपाची पूजा करतात, तेव्हा तिच्या अक्षय पात्रामध्ये आपल्याला मूठभर का होईना धान्य अर्पण करण्याची ही संधी आणि पुण्य दोन्ही प्राप्त होऊ शकतं या शिवमुठीच्या आणि श्रावणी सोमवारच्या व्रताच्या निमित्ताने। एका अर्थाने सकस सात्विक आहार आणि अन्नदानाचे महत्वच या व्रताच्या माध्यमातून व्यक्त केले गेले आहे। आपले सर्व सणवार, तिथी, व्रत, वैकल्य, प्रथा यामध्ये पंचमहाभूतांची सेवा आणि त्यांच्या प्रती कृतज्ञ भाव ठेवण्याचा अट्टहास असतो। आणि या पाची तत्वांचा स्वामी भूताधिपती भूतनाथ म्हणजे शिवशंकर। तेव्हा शिवमुठीमध्ये अर्पण केली जाणारी ही जी 5 भिन्न प्रकारची धान्य आहेत ती पंचमहाभूतांची प्रतीक आहेत। म्हणून श्रावणातले 5 सोमवार प्रत्येकी एका तत्वाला स्मरून शिवमूठ शिवार्पण करावी। आपलं शरीरच पंचतत्वांनी घडवलेलं आहे आणि त्यात आपल्या हाताची 5 बोटं सुद्धा प्रत्येकी एका तत्वाचं प्रतिनिधित्व करतात। अंगठा अग्नी, तर्जनी वायू, मधले बोट अंबर, अनामिका पृथ्वी आणि करंगळी जलतत्वाचं प्रतिनिधित्व करते। आपल्या शास्त्रात पूजाच्या ध्यानधारणेसाठी बोटांच्या अनेक प्रकारच्या मुद्रा सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्यामागे आरोग्याचा उत्तम विचार केला गेलेला आहे। त्याचप्रमाणे जेवण्यासाठी किंवा नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा हाताची 5 बोटं म्हणजे पंचतत्व एकवटून घास घेण्याची मुद्रा सुचवलेली आहे आणि ही पूर्वापार पद्धत चालत आलेली आहे। त्याच प्रकारे शिवमूठ अर्पण करताना सुद्धा 5 बोटं एकत्र आणून म्हणजे पंचमहाभूत पंचतत्व एकत्रित आणून मग शिवमूठ अर्पण करावी। श्रावणी सोमवारातल्या प्रथम शिवमुठीचा मानकरी आहे तो तांदूळ। तांदूळ मांगल्याचं प्रतीक आहे आणि माता अन्नपूर्णेच्या कृपेने पृथ्वीवर प्रथम जन्माला आलेले अन्न म्हणून सुद्धा तांदळाचा मान आहे। तांदळाला अक्षत म्हणून गौरविले गेले आहे आणि म्हणूनच मंगल प्रसंगी देव कार्यामध्ये तांदळाच्या अक्षता करून उधळल्या जातात। शिवकृपेने आपल्या आयुष्यातले क्षत टळून सर्व काही अक्षत राहावे हा हेतू पहिल्या सोमवारच्या शिवमुठीच्या सेवेने साध्य होणार आहे। चराचराला व्यापून टाकणारा म्हणजे अक्षत आणि तो आहे ब्रह्म। सोमवार हा चंद्राचा
आणि चंद्र सुद्धा ब्रह्मच होय. ज्याला शंकराने भाळी धारण करून स्वतःला चंद्रमौळी म्हणवलं. दत्त अवतारात ब्रह्मा, विष्णू आणि महादेव तिघेही माता अनुसूया आणि ऋषी अत्रींचे पुत्र होऊन राहिले. सोम, दत्तात्रय आणि दुर्वास म्हणून ऋषी अत्री आणि माता अनुसूयांचे पुत्र वाढत होते. वयात आल्यानंतर जेव्हा तिघे पुत्र आपला कर्ममार्ग साधण्यासाठी निघाले तेव्हा मातेच्या विनवणीवरून श्रीहरी विष्णू जे दत्तात्रय स्वरूपात होते ते आश्रमातच राहिले. परंतु शिव अवतारी असलेला दुर्वास पुढे जाऊन ऋषी दुर्वास म्हणून प्रसिद्ध झाला आणि सोम अर्थात ब्रह्मदेव हे अवकाशात चंद्रपद भूषवू लागले. ब्रह्मदेवाचा कमंडलू आणि महादेवाचा शूल जेव्हा श्रीहरीने आपल्या हातात धारण केला तेव्हा त्रिदेव एकवटले आणि दत्त स्वरूप पूर्णत्वाला आले. द्वितीय सप्ताहामध्ये म्हणजे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर मूठभर तीळ सोडावे. पांढरे तीळ. तीळ आणि तांदूळ हे होम हवनामध्ये आहुती देण्यासाठी वापरली जातात. तिळाचे आयुर्वेदात आणि अध्यात्मात दोन्हीकडे अनन्यसाधारण महत्व आहे. तिळात अनेक औषधी गुणधर्म आहेत. अनेक व्याधी विकारांवर तो उपयुक्त आहे. याशिवाय ईश्वर सेवेत तिळाचे तेल हे गायीच्या शुद्ध तुपा इतकेच पवित्र मानले जाते. काळ्या तिळाचे तर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमुठ अर्पण करण्यासाठी मूग घ्यावे. मूग हे नवग्रहांच्या साधनेत अत्यंत महत्वपूर्ण आणि गरजेचे आहेत. ग्रहांचा दुष्ट प्रभाव कमी होण्याकरिता, ग्रहपीडा निवारण होण्यासाठी, संतती प्राप्ती आणि आपल्यातले दुर्गुण अविकसित होण्याकरिता शिवाचा असा हा मूग अभिषेक अत्यंत उपयुक्त ठरतो. मूग एक अत्यंत पोषक असं कडधान्य आहे. मूगदान श्रेष्ठ दान म्हणून समजलं जातं. श्रावणातल्या चौथ्या सोमवारी मूठभर जवस शिवपिंडीवर अर्पण करून सेवा करावी. श्रावणी सोमवारचं हे व्रत विशेषतः स्त्रियांसाठीच सांगितलं गेलेलं आहे. योग्य प्रमाणात सेवन केलं तर जवस महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम खुराक आहे. अनेक स्त्री रोग, स्तनरोग, रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉज, याशिवाय मधुमेह, शुगर, डायबेटीज, रक्ताची अशुद्धता, कमतरता ज्याला आपण अनेमिया म्हणून ओळखतो, हृदय, केस, त्वचा, हाडे, सांध्यांच्या व्याधीवर जवस अति लाभदायक ठरू शकते. जवस या गळीत धान्याची पौष्टिकता अनेक वैशिष्ट्यांनी उल्लेखनीय आहे आणि त्यातील फायबर, प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे मानसिक स्वास्थ्य सुद्धा सुधरू शकतं बरं का. पाचवा श्रावणी सोमवार क्वचितच चाली येतो, परंतु तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. मी अनेक जणांना पाहिलंय की ते 4च सोमवार करून हे व्रत सोडत नाहीत, तर भाद्रपदाच्या पहिल्या सोमवारी 5व्या सोमवारचं जे सूत्र आहे ते पाळून या व्रताची सांगता करतात. असंही चालतं बरं का. हाती घ्याल ते तडीच न्या. तर या 5व्या श्रावणी सोमवारी किंवा शेवटच्या सोमवारी म्हणा हवं तर आपल्याला हाती घ्यायचे आहेत ते सातू शिवमुठीमध्ये अर्पण करण्यासाठी. सातू हे सत्वगुणांचे प्रतीक आहे. आता सत्वगुण म्हणजे साधेपणा, सत्यता, प्रेम, ज्ञान, दया, शांती असे चांगले गुण ज्याला आपण सत्वगुण किंवा सात्विक गुण म्हणून ओळखतो. सत्वगुण माणसाच्या आयुष्यातले संतुलन आणि सकारात्मकता टिकवण्यास आणि वाढवण्यास मदत करतात. हे जर गुण आपल्यात असेल ना तर आपण परक्याला सुद्धा आपले वाटू शकतो आणि ज्याला आपण नावडते असू त्याचे सुद्धा आवडते होऊ शकतो. फार पूर्वी सासूरवाशीन स्त्रिया आपल्या सासरच्या मंडळींचं प्रेम आणि सद्भाव प्राप्त व्हावा म्हणून श्रावणी सोमवारचं हे व्रत करत असत आणि त्याच अनुषंगाने या श्रावणी सोमवारची कथा आणि प्रार्थना सुद्धा सांगितलेली आहे. आणि ती प्रार्थना अशी आहे: शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा घेवा, सासू सासरे धीर भावा, नंदा जावा भरतारा, नावडती आहे आवडती कर रे देवा. सातू हे धान्य श्राद्ध कर्मात सुद्धा वापरलं जातं आणि त्यामुळं पितरांना सुद्धा शांती प्राप्त करून देण्याचा मार्ग आपल्याला कैलासपतीच्या श्रावणातल्या या आराधनेतून मिळतो. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सात्विक वृत्ती आणि सात्विक आहार याचं सूत्रच बांधून ठेवल्यासारखं आहे या शिवमुठीच्या व्रतामध्ये आणि याचा प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. महादेवाला अर्पण करण्यासाठी काहीही महागाड्या वस्तू आपल्याला लागत नाहीत. अगदी बेल, धतुरा, भांग अशा निष्प्रयोज्य वस्तू जिन्नस आपण
अर्पण करून त्याची कृपाळू दृष्टी आपल्याकडे वळवून घेऊ शकतो. अगदी साधं मर्तिकेचं म्हणजे मातीचं शिवलिंग करून जरी आपण पूजलं आणि त्याच्यावर 4 श्वेत पुष्प अर्पण केली तरी सुद्धा तो भक्तवत्सल होतो. काम, क्रोध, द्वेष, मत्सर या भावना सुद्धा विषच आहेत आणि म्हणूनच त्या शिवार्पण करण्याची पद्धत आहे धोत्रा किंवा भांग या वनस्पतींच्या माध्यमातून. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. त्रिगुणात्मक त्रिदल अशी बेलाची ख्याती आहे. शरीरातले वात, कफ, पित्त अशा त्रिदोषांवर तो महादेवाच्या त्रिशूलासारखा परिणाम करतो आणि म्हणूनच बेल शिवप्रिय आहे. एक सुंदर श्लोक सांगतो ऐका. नमस्कार प्रिय भानू, भानू म्हणजे सूर्य. नमस्कार प्रिय भानू, जलधारा शिवप्रिय, अलंकार प्रिय विष्णू, ब्राह्मणम मधुरम प्रिय. म्हणजे पहा अगदी सोपा अर्थ आहे या श्लोकाचा. सूर्य नमस्कार केल्याने प्रसन्न होतो. श्री हरी विष्णूला आभूषण अलंकार आवडतात आणि ब्राह्मणाला काय आवडतं? मिठाई. परंतु महादेवाला शिवाला काय प्रिय आहे तर जलधारा. केवळ जलाभिषेक करून जर शिव प्रसन्न होऊ शकतात तर मग घडाभर दूध कशासाठी? फक्त एका ओंजळीच्या जलाभिषेकाने जर महादेव कृपाळू होणार असतील तर मग दुधाचा अपव्यय कशासाठी? विशेषतः आता श्रावण महिन्यामध्ये महादेवाचं व्रत वैकल्य चालतं, नागपंचमी चालते, तेव्हा दुधाची अशी नासाडी करू नका. कोणत्या तरी गरजूला द्या. आपण मान्य आहे प्रत्येक जण थोडं थोडंसंच दूध वाहतो, परंतु इतक्या लोकांचं मिळून ते कितीतरी शेर दूध आपण असंच नाल्यामध्ये सोडून टाकतोय. जगभरातल्या अनेक देशांमध्ये सध्या युद्ध परिस्थिती आहे आणि तिकडच्या लेकरा बाळांची अक्षरशः उपासमार चाललेली आहे. तर आपण सुद्धा थोडंसं संवेदनशील राहूया आपले सणवार प्रथा पाळताना. काय फार मोठी अपेक्षा आहे का? सिर्फ एक लोटा जल और सभी समस्या हल असं महादेवाला संबोधून कुणीतरी म्हटलंय और क्या सही म्हटलंय. तर बोलो नमः पार्वती पते हर हर महादेव. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा.